शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या कामना सगळ्या पूर्ण करो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरामध्ये लक्ष्मी का टिकत नाही, तर आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी, घरामध्ये पैसा यावा, संकट दुःखांचा नाश व्हावा आणि आलेला पैसा स्थिर होण्यासाठी असे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे, ते नक्कीच करून बघा। हे डेली तुम्ही करायला लागले तर नक्कीच तुम्हाला 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये नक्कीच आपल्याला याचे फरक जाणवायला लागतात। प्रत्येक घरातल्या स्त्रीने ह्या जर गोष्टी फॉलो केल्या तर त्यांचं जीवन सुखमय होतं। आलेला पैसा टिकतो, कितीही तुम्ही कमवा, आणि जर तो पैसा पुरतच नसेल, घरात सुख नसेल, शांती नसेल, तर तुमचं कितीही पैसा कमवा तो काहीच म्हणजे सगळा व्यर्थ आहे। पण तो पैसा स्थिर राहण्यासाठी आणि त्याचं आपल्या घरामध्ये सुख आणण्यासाठी आपल्याला असे काही उपाय आणि असे काही नियम पाळायचे आहेत, जे आपल्या आयुष्यासाठी खूप आणि सांसारिक जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे। म्हणून प्रत्येक स्त्रीने ह्या गोष्टी नक्कीच फॉलो करायच्या आहे। आता तुम्हाला पहिलं सांगणार आहे की बघा, आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास असावा। लक्ष्मी माता आपल्या घरात यावी, धनधान्य समृद्धी वाढावं आणि घरात जे आजार आहेत त्यांचा नाश व्हावा, आलेल्या गेलेल्याचे जे नजर आहे, दृष्ट आहे, ती आपल्या घराला लागू नये म्हणून हा उपाय करायचा आहे। काय करायचं, दर गुरुवारी न चुकता दर गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या जो उमरा आहे त्या ठिकाणी हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या दरवाजावर दोन्ही साईडला स्वस्तिक काढायचं आहे, किंवा उमऱ्यावर तुम्ही हळदीचं किंवा कुंकवाचं स्वस्तिक नेहमी काढायचं आहे। असं केल्याने तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती कधीच प्रवेश करणार नाही आणि लक्ष्मी माता अखंड निवास तुमच्या घरामध्ये करेल आणि गुरुचा आशीर्वाद सुद्धा तुमच्या घरामध्ये सदैव निर्माण राहील। आता दुसरं तुम्हाला सांगते, ज्या वेळेस घरामध्ये जर विनाकारण भांडणे होत असतील, आता भरपूर घरांमध्ये असे विनाकारण जर भांडणे होत असतील, काही ना काही कारणांवरून, छोट्या छोट्या कारणांवरून आपल्या घरामध्ये भांडण होतात, नेमकं संध्याकाळच्या टायमाला 7-7:30 किंवा सणवाराला आपल्या घरामध्ये जर सतत भांडणे होत असतील, तर तुम्ही हे उपाय करायला लागा। काय करायचं, थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आणि संपूर्ण घरामध्ये रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर संपूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करून ती संपूर्ण पिवळी मोहरी आपल्या घरात टाकायची। याच्याने काय होतं तर बघा, याच्याने जी नकारात्मक शक्ती आहे, जी वाईट शक्ती आहे, आपल्या घरामध्ये वाईट शक्ती घुसल्यानेच आपल्या घरामध्ये भांडणी होतात, तंटे होतात, वादविवाद होतात, काही ना काही आर्थिक प्रश्न आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात। ते ह्या मोहरीमुळे काय होतात, ते संपूर्ण निघून जातात। आणि दुसऱ्या दिवशी ती मोहरी आपल्या झाडून टाकायची, संपूर्ण बाहेर काढायची आहे। घरामध्ये जर तुमची मेड असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये काम करणारी बाई असेल, ती येण्याच्या अगोदर घरातली जी मुख्य स्त्री आहे तिने आपल्या घरातला झाडू नेहमी मारायचा आहे। आपल्या घरातली दारिद्रता तिनेच काढायची आहे। जी मेड काढते तिला नाही सांगायचं, आपण भले तुम्ही थोडंसं का झाडू मारत नाही, पण आपल्या घरामध्ये नक्कीच आपल्या हाताने स्वतः झाडू मारायचे आहे। याच्याने आपल्या घरातली जी दारिद्रता आहे ती संपूर्णपणे नष्ट होत असते। हा दुसरा उपाय झाला। आता तिसरं तुम्हाला सांगते की रोज रात्री झोपताना नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून आपल्याला 7-7:30 किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर एक मातीची किंवा तांब्याची पंती घ्यायची आहे, त्याच्यामध्ये कापूर घ्यायचा आहे आणि 2 लोंगा घ्यायचे आहे आणि त्यात थोडीशी पिवळी मोहरी टाकून संपूर्ण घरामध्ये तो धूर दाखवायचा आहे। याच्याने घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा तर राहते, पण नकारात्मक शक्ती बाहेर जाते। जी बाहेरची वाईट शक्ती आहे, नकारात्मक शक्ती, ती आपल्या घरात प्रवेश करत नाही। सकारात्मक शक्ती नेहमी आपल्या घरामध्ये वास करत असते आणि घर सुगंधित वातावरण निर्माण झालं म्हणजे लक्ष्मी आपोआप आपल्या घरामध्ये ते आरोग्य घरातल्या लोकांचं चांगलं राहतं। न दिसणारे जंत सुद्धा या उपायाने मरत असतात। म्हणून हा उपाय नक्की करून बघा, याच्याने लक्ष्मी प्राप्ती सुद्धा नक्कीच आपल्या घरामध्ये होत असते। आता तुम्हाला सांगते की सकाळच्या टायमाला ज्या वेळेस आपण उठतो त्यावेळेस एक तांब्याचा कलश घ्यायचा, न चुकता प्रत्येक स्त्रीने किंवा पुरुषाने हे करून बघा। 41 दिवसापर्यंत जर तुम्ही रोज सूर्यनारायणाला जल दिलं तर तुमच्या आयुष्यातला जे तुमचा भाग्य उदय तो होतो, पण तुमचं तेज वाढतं, तुमचे कामं मार्गी लागतात, आलेले गेलेल्या संकटांचा निवारण होतं आणि प्रगती व्हायला लागते। घरात कशाचीच कमतरता राहत नाही। म्हणून प्रत्येक स्त्रीने किंवा पुरुषाने उठल्याबरोबर हा एक नियम करा। तुम्ही 41 दिवसापर्यंत जर हा नियम केला तर तुमचं भाग्य नक्कीच उजळतं। आपल्या आयुष्यामध्ये खूप असे बदल घडायला लागतात। कंटाळा करू नका, हे करून बघा। 41 दिवसापर्यंत नक्कीच तुम्हाला अनुभव यायला लागतील, प्रगती व्हायला लागेल, घरात अन्नधान्य समृद्धी येईल आणि तुमचं स्वतःचं तेज वाढेल। हा सुद्धा उपाय अतिशय प्रभावशाली आहे। हा सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये करायलाच पाहिजे। एकाने केला तरी सुद्धा चालेल। आता आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजे
आता आपल्या घरातला मेन जो म्हणजे तवा, हा तवा कधीच बघा, तवा हा आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती घालवत असतो, तर सकारात्मक शक्ती आपल्या घरात येऊ देत नाही. ते कसं ते सांगते बघा. आपल्या घरामध्ये धनहानी का होते, नकारात्मक शक्ती का पसरते, घरात कटकट वादविवाद का होतो, तर बघा आपल्या घरातला जो तवा आहे तो कधीच आपलं काम झाल्यानंतर त्याला उलटा मारायचा नाही, त्याला असं ठिकाणी ठेवून द्यायचं त्या ठिकाणी कुणाला दिसणार नाही. आणि दुसरं म्हणजे तवा गरम असताना त्यावर पाणी टाकू नका. तवा जर गरम असताना आपण त्याच्यावर पाणी टाकलं तर नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात प्रवेश तर करतेच, पण आपली धनाची हानी सुद्धा होत असते. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण ह्या वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. आणि ह्या सगळ्या धार्मिक गोष्टी आहेत ज्या आपण जर फॉलो करायला लागला तर नक्कीच आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकायला लागतो, लक्ष्मी माता स्थिर राहते, नकारात्मक शक्ती बाहेर जाते, घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून या छोट्या गोष्टी नक्कीच प्रत्येक स्त्रीने फॉलो करायच्या आहे. आणि ज्या वेळेस आपण सकाळी किंवा संध्याकाळी तुळशी मातेची पूजा करतो, शक्यतो संध्याकाळच्या टायमाला तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा दिवा लावल्यानंतर त्याच्यात फुल वात ठेवायची आहे. लांब वात तुळशी मातेजवळ लावली जात नाही, तुळशी मातेजवळ फुल वात लावली जाते आणि तुपाचाच दिवा आपल्याला लावायचा आहे. नसेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा तेलाचा सुद्धा लावू शकता, पण शक्यतो तुपाचा दिवा लावायचा. याच्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. आणि दिवा लावताना त्यामध्ये थोडीशी हळद आणि 2 लोंगा टाकायचे आहे. तुम्ही आठवड्यातून एक वेळेस केलं तरी सुद्धा चालेल. याच्याने सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हायला लागते, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो आणि विष्णू आणि नारायण, विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपा आपल्या घरावर राहत असते. कोणाची दुष्ट आपल्या घराला लागत नाही आणि कामना नक्कीच पूर्ण होत असतात. बघा संध्याकाळच्या टायमाला ज्या वेळेस आपण तुळशी मातेची पूजा करतो, दिवा लावतो, त्यावेळेस शक्यतो लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा, ओम श्री महालक्ष्मी नमः 11 वेळेस म्हटला तरी सुद्धा चालेल. ह्या गोष्टी करून बघा, तुम्हाला मनाला समाधान वाटेल. भरपूर द्रव्य पैसे तुमच्या घरात येणार नाही, पण सुख नांदेल, समृद्धी येईल आणि घरातल्या लोकांची प्रगती नक्कीच होणार. आपल्या घरातली संपूर्ण नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जे आपलं टॉयलेट आहे, बाथरूम आहे, त्या ठिकाणी मीठ नका ठेवू. मीठ लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. भले ते नकारात्मक शक्ती घालवत असतं, पण मीठ आपल्याला बाथरूम आणि टॉयलेटमध्ये ठेवायचं नसतं. त्या जागेवर तुम्हाला तुरटी आणि कापूरचे खडे ठेवायचे असतात. ते तुम्ही एका छोट्या वाटीमध्ये किंवा एखाद्या अशा छोटीशी पोटली तयार करू शकतात, ते तुम्ही ठेवू शकतात. तशाने सुद्धा आपल्या घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे टॉयलेट बाथरूमची जात असते, कारण की त्याच ठिकाणी भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती असते. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुरटी आणि कापूरचे खडे ठेवायचे आहे. याच्याने सुद्धा भरपूर प्रमाणात लाभ आपल्याला प्राप्त होत असतो. आणि ते 15 दिवसातून आपल्याला चेंज करायचं असतं किंवा 8 दिवसातून तुम्ही चेंज केलं तरी सुद्धा चालेल. ह्या गोष्टी सुद्धा करून बघा. आता दुसरं म्हणजे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये तुम्हाला असं वाटतं अशांतता आहे, घरात खूप वादविवाद कटकट होत असतील, बिलकुल मन लागत नसेल, घरामध्ये असं वाटत असेल की कोणीतरी आपल्या घरावर काहीतरी केलं आहे, किंवा तुम्हाला वाटत असेल पैसा पुरत नाही, किती पण कष्ट केलं तरी सुद्धा पैसा टिकत नसेल, तर तुम्ही काय करायचं, रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये गुगुळचा धूप दाखवायचा. गुगुळचा धूप एका गौरीवर दाखवल्यानंतर त्याच्यात थोडी मोहरी टाकल्यानंतर संपूर्ण घरामध्ये दाखवल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये अन्नधान्याला कधीच कमतरता राहत नाही. पैसा टिकायला लागतो, पैसा पुरायला लागतो आणि आपलं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहत असतं. म्हणून ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला करून बघायच्या आहे. नंतर संध्याकाळच्या टायमाला आठवड्यातून एक वेळेस किंवा महिन्यातून एक वेळेस आपला जो किचन ओटा असतो त्या ठिकाणी लिंबू कापायचा आणि लिंबूवर थोडंसं मीठ टाकून आपल्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा. याच्याने सुद्धा नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात ओढली जाते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती म्हणजे राहतच नाही. घरातली वादविवाद कटकट संपूर्ण नाहीशी होतात. मग ह्या सगळ्या गोष्टी करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव आला नक्कीच सांगा. तुम्हाला जर माझं हे चॅनल आवडत असेल, माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.